तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप इयत्ता 7वीच्या पुस्तकातील विशेषणवर आधारित जो काही सराव संच तो सोडवणार आहोत. तर पहा प्रश्न काय आहे, पुढील शब्दातील गुणविशेषण कोणते? कोणता पक्षी, आंबट मोहरे, थोडीशी चिक्की, 25 रुपये. गुणविशेषण विचारलं आपल्याला, म्हणजे विशेषणामध्ये तो गुण सांगतोय, विशेषण असून तो गुण सांगतोय असं आपल्याला शोधायचं आहे. तर इथे पहा, बोरे कसे आहेत? आंबट आहेत. आंबट हे त्याचं गुण आहे विद्यार्थ्यांना, म्हणून याच पर्याय विद्यार्थ्यांना तुम्हाला गोल करायचे. कोणता पक्षी हे सार्वनामिक विशेषण आहे. थोडीशी चिक्की 25 रुपये पहा हे संख्या विशेषणमध्ये येतात. त्यानंतर पुढील शब्दातील संख्या विशेषण कोणते? अनेक झाडे, उंच इमारत, माझा क्रमांक, निळे शार पाणी. तर पहा इथे अनेक झाडे म्हणजे यामध्ये संख्या विशेषण आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर शब्दातील सार्वनामिक विशेषण विचारलं आपल्याला. पांढरे फुल, अर्धा लिटर दूध, काळा खडक, माझी शाळा, शाळा माझी. म्हणजे हा माझा हा जो काही सर्वनाम आहे तो इथे विशेषणाचं कार्य करतोय, म्हणून याच पर्याय विद्यार्थ्यांना तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर धातू साधित विशेषण आता कोणते? तर धातू साधित म्हणजेच काय? क्रियापदाचं मूळ रूप, याला धातू म्हणतात आणि ते ज्यावेळेस विशेषणाचं कार्य करतं त्यावेळेस त्याला धातू साधित विशेषण असे म्हणतात. चतुर, पूर्वल, तर पहा हे येणार नाही, हे गुणविशेषण आहे. कोणती इयत्तात? सार्वनामिक विशेषण आहे. धडपडणारी मुले, पुष्कळ माणसे, तर पहा हे संख्या विशेषण आहे. धडपडणे हे क्रियापद आहे. धडपडणारी मुले म्हणजेच मुले कशी आहे? धडपडणारी, म्हणजेच हे काय आहे? धातू साधित विशेषण. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न राहिलेले, तर इथे पहा काय म्हणलेलं आहे, जे विशेषण विशेष्याच्या नंतर येते त्यास काय म्हणतात? विशेष्याच्या नंतर जे विशेषण येते त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात विधी विशेषण. 2 नंबरचा पर्याय इथे योग्य असणारे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात आधी विशेषण आलेले नाही? आधी विशेषण म्हणजेच काय? विशेषण आधी येणारं. शहाणी मुले, पहा हे आधी आलेलं आहे. मुलाच्या आधी विशेषण आलेलं आहे शहाणी, हे आधी विशेषण झालं. गौरव प्रामाणिक विद्यार्थी, विद्यार्थी प्रामाणिक म्हणजे हे देखील आधी विशेषण. लबाड कोल्हा, पहा येथेही आधी विशेषण आहे. गावाकडे जमीन, काळीभोर आहे. जमीन हे नाम आहे आणि पहा विशेषण नंतर आलं आहे काळीभोर, म्हणजे हे असणार आहे आधी विधी विशेषण, म्हणजे आधी विशेषण नाही. आणि याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचे. तिच्या पाड्यावरील अनेक घरे सुंदर वारली चित्रकलेने सजवली होती. या वाक्यात कोणत्या प्रकारचे विशेषण आलेले नाही? धातू साधित, गुण, सार्वनामिक, संख्या. तर पहा तिच्या सार्वनामिक आले. अनेक म्हणजे संख्या, सुंदर म्हणजे पहा गुण, मग पहा धातू साधित आलेलं नाही, म्हणजे याच पर्यायातून तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर गार वारा सुटल्याने प्रेमळ आजीने उबदार शाल माझ्या अंगावर घातली. या वाक्यात एकूण किती विशेषण आहे? वारा, गार 1, आजी, प्रेमळ, उबदार शाल माझ्या अंगावर, म्हणजे 4 आलेली आहेत. 3 नंबरचा पर्याय इथे योग्य असणार आहे. पुढल्यापैकी कोणते विशेषण विद्यार्थी या नामाला लागू पडत नाही? अभ्यासू, रंगीत, नम्र, हुशार. रंगीत लागू पडत नाही. धातू साधित विशेषण कोणते म्हणलेलं आहे? बोलका, रागीट, आनंदी, प्रेमळ. बोलका 1 नंबरचा पर्याय